मित्र हो नमस्कार. जनाब या शब्दावरून सध्या महाराष्ट्रामध्ये गोंधळ चालू आहे. कोणीतरी कोणासाठी तरी जनाब हा शब्द वापरतं आणि त्या शब्द वापरण्यावरून महाराष्ट्रात चर्चा सुरू होते. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेवर आली तेव्हा शिवसेनेनं आपलं हिंदुत्व जरासं बदललं. अर्थात ही राजकीय तडजोड होती, त्यामुळे त्या बदललेपणाविषयीचा फारसा आक्षेप कोणी व्यक्त करायचं कारण नव्हतं. पण शिवसेना सातत्यानं जो हिंदुत्व हा मुद्दा मांडत आली होती आणि ज्या हिंदुत्वासाठी भारतीय जनता पक्षासोबत असल्याचं शिवसेना सांगत होती, त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला लक्ष करायला सुरुवात केली. आता शिवसेना लक्ष होते म्हटल्यावरती शिवसेने देखील यात जागरूकता आली. मधल्या काळामध्ये शिवसेनेच्या लोकांना मुस्लिमांच्या सोबत जुळवून घेण्यासाठी काही वेगवेगळी कार्यक्रम देखील झाली, ज्याच्यामध्ये नमाजची स्पर्धा झाली, फुलाला नाव देण्याचा विषय झाला आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून बाळासाहेब ठाकरेंचा च्यावरचा उल्लेख, पोस्टर्सवरचा उल्लेख सुद्धा जनाब बाळासाहेब ठाकरे असा होऊ लागला. हिंदू हृदय सम्राट हा शब्द कुठेतरी मागं पडला आणि या जनाब शब्दाभोवती राजकारण फिरू लागलं. आता जनाब हा जो शब्द वापरलेला आहे तो बाळासाहेबांसाठी किंवा भाजपकडून उद्धव ठाकरेंच्यासाठी वापरला जाऊ लागला आणि उद्धव ठाकरेंनी देखील त्याला जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांसोबतचे काही ह्याच्यातले फोटो टाकले, मुस्लिमांसोबतचे फोटो टाकले आणि त्या फोटोला देखील देवेंद्र फडणवीसांचा जनाब 2 वर्षापूर्वीच झाला असल्याचं सांगितलं. आता ही अशी फोटो सातत्यानं माध्यमांमध्ये फिरत एकमेकाला जनाब म्हणण्याची पद्धत सुरू झाली. खरं तर जनाब हा शब्द अदरार्थी आहे आणि तो उर्दू भाषिक आहे. जनाब या शब्दाला मुसलमानांकडे कोण बहाल करून टाकलं माहीत नाही, पण जनाब या शब्दाचा उपयोग मुस्लिम समर्थक म्हणून दाखवण्यासाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आघाडीवर आलेले. शिवसेनेनं हे करता करता म्हणजे भाजपवर टीका करता करता ज्या हिंदुत्वाची कास धरली आहे त्यालाच धक्का लावायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी जनाब हा शब्द थेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबाबत उच्चारला आणि ते म्हणाले की जनाब मोहन भागवत असंही म्हणता येऊ शकेल का? कारण मुस्लिमांच्या मध्ये चांगली भावना देण्यासाठी म्हणून संघानं एक मुस्लिम एकता संघाची स्थापना केलेली आहे आणि त्याचं काम अनेक जण करतात, म्हणून मोहन भागवतांना जनाब म्हणावं का, अशाही स्वरूपाची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका करताना आपणच खरे हिंदुत्ववादी असल्याचं सांगते आहे, आपणच खरं समाजासाठी उत्तम काम केल्याचं सांगतं आहे. म्हणूनच या दाव्यावर मी बोलण्यासाठी आलोय. कोणी कोणाला जनाब म्हणावं हा विषय ज्याचा त्याचा आहे. देवेंद्र फडणवीसांवरती काय टीका करावी याच्याशी अनालायझरला काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही खुशीनं टीका करू शकता, पण जेव्हा तुम्ही सरसंघचालकांचा उल्लेख जनाब असा करून ते हिंदुत्ववादी नाहीत हे दाखविण्याचा प्रयत्न करता, तेव्हा मात्र बोलायला समोर यावं लागतं. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना या दोन्ही संघटनांच्या मध्ये खूप मोठं अंतर आहे, खूप मोठा फरक आहे. हा फरक समजून घेण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना चैत्र शुद्ध प्रतिपदा 1925 ला झाली, अर्थात हा तिथीचा विषय आहे. 1925 साली नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. तर शिवसेनेची स्थापना ही 19 जून 1960 ला मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांनी केली. 1960 आणि 1925 या 2 इसवी सणांमधलं अंतर जवळपास 30 वर्षाचं आहे. जवळ 30 पेक्षाही जास्त, म्हणजे 10 हे आणि ते 25 35 वर्षाचं अंतर आहे. या 35 वर्ष आधी जन्मलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व कधीच शंकेत आलेलं नाही आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडाही भगवाय, शिवसेनेचा झेंडाही भगवाय. संघ त्याला ध्वज म्हणतं, शिवसेना त्याला झेंडा म्हणते. शिवसेना ही हिंदुत्व मांडत आली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्व मांडत आलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्या काही मंडळींनी शिवसेनेत आल्यावरती त्यापासून प्रेरणा घेऊनच शाखा हा उपक्रम शिवसेनेमध्ये मुंबईत सुरू केला होता, हे विसरून चालणार नाही. याचा उल्लेख तुम्हाला अनेक ठिकाणी सापडेल. संघापेक्षा थोडीशी जहाल भूमिका घेत या शाखा काम करत होत्या, पण शाखा आणि ती गल्लोगल्ली असणारी शाखा
ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच प्रेरणा शिवसेनेकडून घेतली गेलेली आहे आणि ते 35 वर्षाच्या अंतरामुळे आलेली आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कधीही मुस्लिम लीग सोबत युती केलेली नाही किंवा मुस्लिम लीग बाबतचं आपलं मत जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे. शिवसेना जाहीरपणे हिंदुत्वाची भूमिका घेत असली तरीही शिवसेनेनं मुस्लिम लीग सोबत युती केलेली होती हे विसरून चालणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो मी तुम्हाला दाखवतोय, ज्यात ते मुस्लिम लीगच्या व्यासपीठावर भाषणासाठी उभे आहेत. त्यांच्या पोडियमवर मुस्लिम लीगचा झेंडा लावलेला आहे आणि एक्झॅक्ट हेच दृश्य त्यांच्या ठाकरे या चित्रपटामध्ये तुम्हाला दिसेल. तसाच पोडियमला झेंडा लावून बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकी नावाच्या अभिनेत्यानं तिथं भाषण केल्याचंही तुमच्या लक्षात येईल. दोन्ही फोटो जर आपण बघितले तर हिरव्या झेंड्याला लावून, मुस्लिम लीगच्या हिरव्या झेंड्याला लावून भाषण करण्यामध्ये बाळासाहेबांना कधीही वावगं वाटलं नव्हतं. मुस्लिम लीग सोबत राजकीय व्यासपीठ शेअर करताना बाळासाहेबांना कधीही वावगं वाटलं नव्हतं. अशा स्वरूपाची गोष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेली नाही, हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हवं. जेव्हा खास करून सरसंघचालकांचा उल्लेख जनाब मोहन भागवत असा केला जातो आणि संघ देखील मुस्लिम तुष्टीकरण करणारा आहे अशी भाषा वापरली जाते, तेव्हा याबाबतचा खुलासा करावा वाटतो. शिवसेनेचं एक ब्रीदवाक्य आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण. यावरच शिवसेना आधारित काम करत आलेली आहे. काही बाबत शिवसेनेचा समाजाला खूप मोठा फायदा झालाय, हे वास्तव देखील नाकारून चालणार नाही. शिवसेनेची सगळ्यात मोठी कुठलं योगदान असेल तर शिवसेनेनं ॲम्ब्युलन्सची सुविधा महाराष्ट्रभरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. रुग्णाला दवाखान्यात जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठीची सुविधा शिवसेना उपलब्ध करून देते. मरणदारी, तोरणदारी दवाखान्यात जाताना शिवसेना सातत्यानं उपयोगी पडलेली आहे, हे देखील वास्तव स्पष्टपणे मोठ्या मनानं, खुल्या अंतःकरणानं आणि कृतज्ञतेच्या भावनेने व्यक्त करायला हवं. अर्थात हा पैसा कुठून आला, कसा आला याबाबतच्या चर्चा मी करत बसणार नाहीये, पण मुंबईतल्या शाखा या सामान्य माणसाच्या उपयोगाला पडत होत्या. अगदी रोजच्या रोज, म्हणजे आर पाटलांनी सुरू केलेलं तंटामुक्तीचं धोरण, तंटामुक्तीची योजना ही शिवसेना अंमलात आणत होती. हे देखील एक वस्तुस्थिती आहे. शिवसेनेत पोलीस स्टेशनला जाण्याच्या आधी शिवसेनेच्या शाखांमधून अशा तंट्यांचं निराकरण होत होतं आणि दोन्ही गटाला मान्य होईल असा तोडगा सांगितला जातो. ॲम्ब्युलन्स, दवाखाना, मृत्यू या कामात शिवसेना अग्रभागी राहिलेली आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण म्हणताना शिवसेनेनं हे काम केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय काम करत आलाय हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची यादी सांगायची असेल तर ती एवढी मोठी आहे की त्यापुढे शिवसेनेचं काम तुलनेनं कमी दिसतं. खूप छोटं दिसतं असं मी म्हणणार नाही, तुलनेनं कमी दिसतं. 1925 साली स्थापन झालेल्या संघाचं आता शतकाकडे वाटचाल सुरू आहे आणि या संघानं जागोजागी आपले सेवा प्रकल्प उभे केलेले आहेत. या प्रकल्पाची माहिती थोडक्यात तुम्हाला करून देतोय. औरंगाबाद सारख्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल नावाची यंत्रणा काम करते, जिथे अत्यंत कमी दरामध्ये उपचार उपलब्ध होतात. विवेकानंद हॉस्पिटल नावाचे लातूरला एक मोठं हॉस्पिटल आहे. अपघात केंद्र, कॅन्सर उपचार केंद्र अशा स्वरूपाचे हॉस्पिटल्स देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मंडळी चालवत असतात. दत्ताजी भाले रक्तपेढी हे एक खूप मोठं उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चालू आहे. एक नाशिकला तर मेडिकल कॉलेज होत आहे. अशा अनेक, औरंगाबादला मेडिकल कॉलेज आहे, नाशिकला एक हॉस्पिटल झालेलं आहे. अशी अनेक हॉस्पिटल थेट संघ परिवाराच्या वतीनं चालविण्यात येणारी आजही सुरू आहेत. भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ नावाची एक संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यरत आहे आणि या संस्थेअंतर्गत खूप मोठे शिक्षण संस्था चालविल्या जातात, ज्यातून अत्यंत तेजपुंज विद्यार्थी बाहेर पडतात. अगदी मला ज्या विद्यार्थ्यांची नावं सांगताना देखील काही आनंद होईल की कारगिलच्या युद्धात भारताकडून शहीद झालेले अनेक जवान हे भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यार्थी आहेत. ज्यांना संघाच्या कामाची कल्पना नाही त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचं काम जाऊन बघावं. म्हणजे अगदी नाशिकची ती पवार नावाची धावपट्टू जिनं खूप मोठं योगदान मिळालं, ती वनवासी कल्याण आश्रमातूनच
पुढे आलेली आहे. भटक्या विमुक्तांचं काम करणारी संघटना. तुळजापूर जवळ गेलात तर याच्यासाठी एक वेगळा स्वतंत्र प्रकल्प चालू आहे. दीनदयाळ शोध संस्थान. कृषीमध्ये नानाजी देशमुखांच्या मार्गदर्शनामध्ये खाली खूप मोठं काम इथे चालू आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये संघ काम करतोय. सोलापूर जनता सहकारी बँक, पुणे जनता सहकारी बँक, दीनदयाळ बँक, सांगली बँक, भाग्यलक्ष्मी बँक, अशी कितीतरी नावं सांगता येतील ज्या संघाच्या संस्थांमार्फतच वेगवेगळ्या यंत्रणांमार्फतच चालविल्या जातात. हॉस्पिटल्स, शाळा, वनवासी कल्याणाच्या गोष्टी, कृषी कल्याणाच्या गोष्टी, आदिवासींच्या कल्याणाच्या गोष्टी, सहकार भारती, संस्कार भारती, अशी कितीतरी समाज उपयोगी उपक्रम ज्यातून अनेक लोकांना भरपूर काम मिळालंय आणि समाजाचा खूप मोठा फायदा झालाय. अशा अनेक उपक्रमांना, शेकडो उपक्रमांना संघ चालवतो आहे. अशा हॉस्पिटल्सची नावं जी शिवसेना चालवते आहे, अशा विद्यालयांची, महाविद्यालयांची, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची नावं जी शिवसेना चालवते आहे. म्हणजे अगदी रामभाऊ माळगी प्रबोधिनी सुद्धा संघ परिवाराचा आहे. अशा काही गोष्टींची नावं शिवसेना मला सांगू शकली तर मला ते बरं वाटेल जाणून घ्यायला की शिवसेना हे सुद्धा चालवते आहे आपल्या 80% समाजकारणांच्या मध्ये. जरा आपण संघाचं स्ट्रक्चर, म्हणजे संघाच्या स्ट्रक्चर समजून घेण्याची गरज नाही आहे, ते वेगळ्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. संघाच्या प्रमुखांची नावं जरा लक्षात घ्या. आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी अर्थात माधव सदाशिव गोळवलकर. तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस. त्यानंतर राजेंद्र सिंहजी उर्फ रज्जू भैया. त्यानंतर कुपसी सुदर्शनजी. त्यानंतर आताचे मोहन भागवत. जवळपास 6 सरसंघचालकांची ही फौज आहे. एकाचही आडनाव तुम्हाला सारखं आढळणार नाही. एकाच कुटुंबातली ही व्यक्ती नाही. वारसा हक्कानं हे मिळालेलं नाही आहे. तर हे काम संघ आपल्यात समर्पण देणाऱ्या व्यक्तीच्या वरती सोपवतो. याला संघ जबाबदारी असं म्हणतो आणि ती वारसा हक्कानं मिळत नाही. शिवसेनेच्या बाबतीत प्रमुख पदाची नावं जरा आपण तपासून बघूया. शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. आणि कदाचित आता उद्धव ठाकरेंच्या उपरांत ही जबाबदारी आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावरती येईल. कदाचित दुसरं कोणी असेल, पण आता तरी आदित्य उद्धव ठाकरे असंच नाव आहे. याआधी उद्धव ठाकरे की राज ठाकरे अशीच भूमिका मांडली जात होती, असेच प्रश्न विचारले जात होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेनेमध्ये अशा स्वरूपाच्या एकाच घराच्या हातात सत्ता दिली जाते. इथे समर्पण देणाऱ्या, आयुष्य वेचणाऱ्या माणसाच्या हाती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सूत्र सोपवली जातात. इथे सत्ता सोपविण्याचा विषय नसतो. प्रश्न राहिला हिंदुत्वाचा. तर हिंदू भूमीच्या कल्याणाची प्रार्थना रोज संघ शाखेवर करणाऱ्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितोहम, त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितोहम हा शब्द संघ स्वयंसेवकांच्या मनात, प्राणात, श्वासात ठासून भरलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्यानं अयोध्येच्या आंदोलनातही काम करत आलाय. विश्व हिंदू परिषदेसारख्या आपल्या अन्य एका अपत्याला जन्म दिलाय. बजरंग दल तेच काम करत आहे. राम मंदिराच्या निर्माणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मोलाची आणि महत्वाची आहे. काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देखील संघ प्रयत्न करत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक हिंदू हे संघ सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे संघाच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह लावून उद्धव ठाकरेंनी उगाचच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करू नये. तुमची राजकीय वैर काढायचीच असतील तर ती देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी किंवा अन्य व्यक्तींच्या सोबत तुम्ही काढू शकता. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या परमपूजनीय सरसंघचालकांना उगाच मध्ये ओढून अनेकांची खपामर्जी उद्धव ठाकरेंनी ओढवून घेऊ नये, एवढीच साधी सरळ अपेक्षा. नमस्कार.